2012 ते 13 पासून मी त्याला ओळखतो. 2014 मध्ये मुंबई श्री जिंकला होता दादा. मनीष अडुलकर सरांच्या ट्रेनिंग खाली चांगला अचीव्हमेंट मी जवळनं तेव्हा बघितलं होतं आणि तेव्हापासून दादाबरोबर फिरलोय. जेव्हा बाईकने निघायचं मी झोपेतनं उठून जायचो, त्याच्या बाईकचा बुलेटचा आवाज यायचा आणि मी त्याला बघायला जातो एवढी. तर नमस्कार मित्रांनो, वेगळा व्हिडिओ आहे आज बनवत असताना. आज एक न्यूज आलेली आहे. प्रोफेशनल बॉडी बिल्डर सागर माळी आणि माझं इन्स्पिरेशन, मी त्याला बघून मोठा झालोय. त्याचं इन्स्पिरेशन घेऊन बॉडी बिल्डिंग आणि जिम का असते ते कळायला लागलंय आणि आज त्याची डेथ झाली आहे, दुःखद निधन झालेलं आहे. नक्की कारण काय आहे ते माहीत नाही आहे, पण त्याचं आज निधन झालेलं आहे. आता 2 तास आधी न्यूज ऐकली होती, खूपच वाईट वाटलं. त्यामुळे मी आता फटाफट ठाण्याला निघत आहे, त्याच्या घरी, राहत्या घरी त्याचं निधन झालेलं आहे. डायलिसिसवर होता असं सांगतात, पण नक्की तो जेव्हा बाईकने निघायचा मी झोपेतनं उठून जायचो, त्याच्या बाईकचा बुलेटचा आवाज यायचा आणि मी त्याला बघायला जातो एवढी त्याची बॉडी आकर्षक होती आणि खूप सुंदर बॉडी बनवलेली आहे. त्याला इंडियन रॉनी बोलायचे, रॉनी कोलमॅन बोलायचे आणि आम्ही इंडियन रॉनी कोलमॅन म्हणूनच त्याची आठवण ठेवूया आणि आमचा सागर दादा म्हणून त्याची आठवण ठेवूया. तर खूप वाईट वाटत आहे. आता तिकडेच भेटीला जात आहोत आम्ही. जशी न्यूज कळाली खूप शॉक बसला, खूप डिस्टर्बिंग होतं हे सगळ्या गोष्टी, कारण आम्ही त्याला जवळनं ओळखतो, जवळनं बघितलेलं आहे आणि गेलो होतो. तर संध्याकाळी त्याला मॉर्चरीमध्ये ठेवलेलं आहे आणि मॉर्चरीमध्ये ठेवलेलं आहे मुलुंडमध्ये आणि मुलुंडमध्येच त्याचा अंतिम संस्कार होणार आहे असं कळालेलं आहे. तर उद्या सकाळी होणार आहे. तर बॉडी बिल्डिंग इंडस्ट्रीमधलं जसं मला कळालं मी स्टोरी ठेवली सुनील जाधव सरांना, संग्राम सरांना, सुहास सरांना, मनीष अडुलकर सरांना, यांना सगळ्यांना टॅग करून मी स्टोरी ठेवली. सुहास सरांनी बघितलं माझी स्टोरी आणि सुनील जाधव सरांनी बघितलं. त्यांनी बघितल्यानंतर लगेच त्यांनी पण पोस्ट टाकलेलं आहे, कारण ते व्यक्तिमत्वच एवढं मोठं होतं बॉडी बिल्डिंग इंडस्ट्रीमधलं. आणि त्यांनी सुनील सरांनी सुद्धा लिहिलेलं आहे पोस्टमध्ये की मी तुम्हाला इन्स्पायर होतो, सागर माळी याला इन्स्पायर होता सुनील जाधव आणि सुनील जाधवनी सागर माळीची लेग्स बघून इन्स्पिरेशन घेतलं होतं आणि तयारी सुरू केली होती असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलेलं आहे आणि तो सुद्धा इन्स्पिरेशन मानतो. तर आपल्या दादामध्ये खूप पोटेन्शियल होतं, म्हणूनच आज एवढ्या लोकांना कळाल्यानंतर सुनील जाधव सर इंडियन बॉडी बिल्डिंग मधलं आज मोठं नाव आहे, त्यांनी सुद्धा असा मेसेज लिहिलेला आहे आणि सगळ्या सिद्धांत जयस्वाल पण स्टोरी ठेवलेली आहे आणि खूप मोठा बॉडी बिल्डर होता. आणि खरं तर व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण म्हणजे हे आहे की मी दादाला जवळनं ओळखतो. गेले 2012 ते 13 पासून मी त्याला ओळखतो. 2014 मध्ये मुंबई श्री जिंकला होता दादा, मनीष अडुलकर सरांच्या ट्रेनिंग खाली आणि खूप छान कंडिशन आणि खूप चांगला अचीव्हमेंट मी जवळनं तेव्हा बघितलं होतं आणि तेव्हापासून त्याला ओळखतो. माझ्या जवळ राहिला होता, तो जवळ राहिला होता आणि खरं तर मी दादाबरोबर टाइम पण स्पेंड केलेला आहे, दादाबरोबर फिरलोय, दादाबरोबर हॉटेलला जेवलोय, दादाबरोबर टाइम स्पेंड केलेला आहे, दादाबरोबर कुठे कुठे फिरलोय मी. म्हणून खूप आज वाईट वाटलं दादाची अशी कंडिशन बघून. आणि माझा तरी बॉडी बिल्डिंग इंडस्ट्रीमधला हिरो आज गेलेला आहे आणि मी जसं मला कळायला लागलं तसं मी त्याला बघून मोठं झालोय आणि त्याला इन्स्पायर झालोय. तर मला तर ऑब्व्हियसली ते बघणार नाही आणि त्याची आज कंडिशन मी बघितलेली आहे मोर्चरीमध्ये ठेवताना. तुम्ही बिलीव्ह करू नाही शकत अशी त्याची कंडिशन झालेली आहे. बघवलं नाही खरं तर आणि आज मोर्चरीमध्ये ठेवलंय. उद्या मुलुंडला जवळपास सकाळी 11 ते 12च्या दरम्यान त्याचा अंतिम संस्कार होणार आहे. तर मी 100% जाणार दादासाठी. आणि दादा तू आमच्या मनात आयुष्यभर जिवंत असणार आहे, सागर माळी म्हणून आणि इंडियन रॉनी कोलमॅन म्हणून. आणि माझा तरी हिरोच होता तो माझ्यासाठी, कारण मी गेले कित्येक वर्ष बघतोय दादाला. तर बोलायला जड जाते कारण खूपच वेदनादायी न्यूज होती ही. त्यामुळे आज तर उद्या मुलुंडमध्ये सकाळी 11 ते 12च्या दरम्यान त्याचा अंतिम संस्कार करायचं ठरलेलं आहे. मी पुढची अपडेट माझी स्टोरी ठेवून देईलच आणि आय थिंक सगळे इंडस्ट्रीमधले पण येतीलच बॉडी बिल्डिंग मधले. आणि एक छोटीशी दादाशी मी बोललो होतो कमीत कमी 5 ते 6 वर्ष अगोदर. दादा एक कॉम्पिटिशन खेळून आला होता आणि तो जिंकला होता
तर असंच त्याच्याबद्दल मी चर्चा करत असताना मी त्याला विचारलं होतं, दादा आता पुढे काय करशील, कोणतं मोठं कॉम्पिटिशन खेळशील आणि कोणत्या लेवलला जाशील तू. तर तो बोलला तर मी आता तेवढा इंटरेस्ट राहिलेला नाही, कारण बॉडी बिल्डिंग मध्ये पण खूप पॉलिटिक्स होतं वगैरे सगळ्या गोष्टी. मी ऑब्व्हियसली हे सगळं मेंटेन करेन, मी खेळत राहीन छोटे मोठे, पण मोठ्या लेवलला खूप पॉलिटिक्स वगैरे होतं. तर त्यांनी एवढं मला बजावून सांगितलं होतं की ते सगळ्या गोष्टी साईडला ठेवून येणाऱ्या काळामध्ये सुनील जाधव हा खूप मोठा म्हणजे मोठा बॉडी बिल्डर बनणार आहे आणि इंडियाचा 1 नंबर बॉडी बिल्डर, मला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं. अं, आणि आज खरंच सुनील जाधव सर एवढ्या मोठ्या लेवलला आहेत. आणि दादानी स्वतः मला असं सांगितलं होतं की सुनील जाधव, आणि सुनील जाधवचे तेव्हा स्टार्ट होतं किंवा स्टार्टिंग होती आणि त्याचा पण पीक टाइम होता, आमच्या दादाचा पण पीक टाइम होता. दादानी पण कॉम्पिटिशन खेळलाय. सुनील जाधव सर खूप मोठे आहेत आणि त्यांना सुद्धा त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये एका हरवलेलं आहे सागर दादानी. आणि तर बॉडी बिल्डिंग मध्ये दादाला काय झालं त्याचं तर मी कारण सांगू नाही शकत. तो डायलिसिसवर होता, त्याची ट्रीटमेंट चालू होती. तर मी येणाऱ्या पिढीला हेच सांगेन की नवीन पिढीला जे बॉडी बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये येत आहे ते चांगल्या गायडन्स खाली ट्रेनिंग घ्या, चांगल्या गायडन्स खाली डाएट करा आणि कोणतंही असं पाऊल उचलू नका त्याच्याने तुमच्या बॉडीला इफेक्ट पडेल आणि तुमची बॉडी खराब होईल. तर प्रिकॉशन्स घ्या आणि खरंच काळजी घ्या, कारण आज आमच्या जवळचा व्यक्तिमत्व, मोठी व्यक्तिमत्व गेलेलं आहे, त्यामुळे खूप वाईट वाटत आहे आज. तर आणि ज्यांना माहिती आहे त्यांना खरंच माहिती आहे काय पोटेन्शियल वाला माणूस होता तो. आणि मला नाही वाटत सागर माळीच्या पीक टायमाला त्याच्यापेक्षा भारी लेख कोणाचे असतील. आणि म्हणूनच त्याला रॉनी कोलमॅन असे म्हणायचे लोक, आणि त्याचं नावच रॉनी कोलमॅन ठेवलं होतं, इंडियन रॉनी कोलमॅन. तर माझ्याकडे काय ट्रीटमेंट घेत असताना काही फोटोज आहेत दादाचे. तर मी त्याच्या घरची परमिशन घेऊन हे नक्कीच व्हिडिओमध्ये ऍड करायचा प्रयत्न करेन. तर बघूया आपण. तर उद्या मुलुंडमध्ये सकाळी 11 ते 12च्या दरम्यान त्याचा अंतिम संस्कार करायचं ठरलेलं आहे. मी पुढची अपडेट माझी स्टोरी ठेवून देईलच. आणि